खाडगाव तालुका संगमनेर येथे वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा शाखेची कारवाई। आरोपीकडून 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, अमृत अडाव, योगेश कर्डिले, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे शरद कारभारी गुंजा राहणार खांडगाव तालुका संगमनेर हा त्यांच्या हस्तकामार्फत नाशिक रोड जाणाऱ्या सर्व्हिस रोडने खांडगाव शिवार तालुका संगमनेर येथे अवैधरित्या विनापरवाना पिकअपमध्ये वाळूची चोरी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तत्काळ खाडगाव पूल येथे नाशिक रोड जाणाऱ्या सर्व्हिस रोडने खांडगाव शिवार तालुका संगमनेर येथे जाऊन सापळा लावून थांबले असता तेथे एक पिकअप गाडी येताना दिसली। पथकाने सदर पिकअप गाडी थांबवून चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम संजय झेडगुल असे असल्याचे सांगितले। सदर इसमास पिकअपच्या मालकाबाबत विचारपूस करता त्याने पिकअपचे मालक शरद कारभारी गुंजा असे असल्याचे सांगितले। आरोपीच्या कब्जातून 10,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू, 3 लाख रुपये किमतीचा एक मॅक्स कंपनीचा पिकअप असा एकूण 3,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करत आहे।